मोटेगावकर सरांच्या RCCची 11वी नीट JEE CET प्रवेशासाठी स्कॉलरशिप परीक्षा 14 डिसेंबर 2025ला संपूर्ण राज्यभरात यशस्वीरित्या पार पडली। ही परीक्षा राज्यभरातून 40 पेक्षा जास्त केंद्रांवर एकाच दिवशी एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली। देशातील नामांकित शैक्षणिक संस्था प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या RCC तर्फे इयत्ता 11वी नीट JEE आणि CET प्रवेशासाठी घेण्यात आलेली RCC सेट स्कॉलरशिप परीक्षा रविवारी 14 डिसेंबरला अत्यंत यशस्वीपणे पार पडली। ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील 40 पेक्षा अधिक केंद्रांवर एकाच दिवशी एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली। या परीक्षेद्वारे 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल 90% स्कॉलरशिप तसेच स्पेशल बॅचमध्ये प्रवेश आणि फीमध्ये मोठी सवलत देण्यात येणार आहे। गेल्या 24 वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विश्वासार्हतेच्या जोरावर RCCने राज्य आणि देशपातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी ही स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते। या परीक्षेसाठी स्टेट बोर्ड, CBSE आणि ICSE बोर्डमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। दरम्यान परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी RCCच्या व्यवस्थापन, शिस्तबद्ध नियोजन आणि परीक्षेच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले। नीट, JEE आणि CETसाठी उज्ज्वल भवितव्य घडविणारी RCCची ही स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ठरत आहे। माझं नाव श्रावणी रमाकांत काळे। मी आज इथे RCCची स्कॉलरशिप परीक्षा द्यायला आले होते। या पेपर सोडवल्यानंतर म्हणजे माझा अनुभव तर सांगेल की हा पेपर म्हणजे पुढील लेवलसाठी आपल्याला म्हणजे प्रेरणादायी ठरेल आणि आजचा पेपर हा सोपाही होता। तसं म्हणजे पुढील आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी एक पेपर म्हणजे असे बेसिक कन्सेप्ट वगैरे तसं यावर आधारित होता। शाह विक्रम बोरावके, मी फलटण सातारा इथून आलेले आहे। माझ्या मुलीच्या ऍडमिशनच्या माहितीसाठी आलो। आम्ही लास्ट मंथ मध्ये एकदा माहिती घेतली होती तर सर आणि मॅमला भेटून, तर त्यांनी मला सांगितलं होतं की एंट्रन्स आहे द्या। तर एकंदरीत सगळे रिव्ह्यूज, फीडबॅक बघून आम्ही आलेलो आहोत। तर बघूया पुढे काय होतं। सर चांगलंच काम करतात। आम्ही हेच रिव्ह्यूज बघूनच आलो होतो। आज ते परत प्रत्यक्षात ऐकायला मिळालं, छान वाटलं। RCC मध्ये मला विषय असं वाटतं की सर मी स्वतः विद्यार्थी राहिल्यामुळं सातत्यानं जे त्याच्या सर्वकष गुणांवरती सगळ्या विषयाचे असतील, कुठल्याही प्रकारचे क्युरी असतील, ते चांगल्या वैयक्तिक पद्धतीने सोडवले जातात। त्याबरोबर सरांचं वैयक्तिक लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक लेक्चर्स वरती, आणि कुठल्याही पक्षाच्या क्युरीज आहेत त्या स्वतंत्ररित्या, समजा एखाद्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये नाही समजलं, त्या सोडवल्या जातात। याच्याबद्दल मला विशेष वाटतं। RCC सेट एक्झाम जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये टॉप डॉक्टर बनायचंय, टॉप इंजिनियर बनायचंय, सायन्स घेण्याचा विचार आहे, अशा विद्यार्थ्यांचे RCC आम्ही सेट एक्झाम आज 14 डिसेंबर रोजी कंडक्ट करत आहोत। जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 सेंटरवर ही एक्झाम आहे। मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभार मानतो। मला असं वाटतंय प्रतिसाद देण्याचं मेन कारण, मला असं वाटतंय माझं वैयक्तिक मत, की कारण नीट 2025 मध्ये, JEE 2025 मध्ये एवढा पेपर टफ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये RCC, लातूर सर्व ब्रांचेस टॉप रिझल्ट दिलाय, त्याचा ह्या फलित म्हणून आज एवढा उदंड प्रतिसाद आहे। आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त, इतका जास्त आणि टॉप पालकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे। एक्झामच्या माध्यमातून आम्ही सर्व काही विद्यार्थी 100% स्कॉलरशिप देतो, 75%, 60%, 50%, 40%, 25% त्याच्या मार्कानुसार। मी सगळ्या पालकांनाही, विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो, फक्त RCC मध्ये स्कॉलरशिप मिळाली, कुणी फुकट शिकवलं म्हणून कोचिंग लावू नका। तर कोचिंग लावत असताना त्या क्लासचा रिझल्ट पहा, तिथले टीचर परमनंट आहेत का ते पहा, तिथले टीचर कसं शिकवतात पहा, तिथला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते पहा, कारण RCC एज्युकेशन सिस्टीमवर काम करते। आमच्यात सगळे शिकवणारे टीचर खूप टॉप आहेत। एक्झाम पेपर, नोट्स याच्यावर आम्ही खूप इफेक्टिव्हली काम करतो आणि मी स्वतः याच्यावर बारकाईने लक्ष देत असतो आणि स्वतः मी दररोज 7 तास स्वतः शिकवतो। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।